हॅलो फ्रेंड्स, मी शीतल पाटील. मी पुन्हा एकदा तुमचं सगळ्यांचं स्वागत करत आहे आपल्या यूट्यूब चॅनल फॅशन डिझायनर शीतल विथ 2 स्टार्समध्ये. आजच्या व्हिडिओमध्ये आपण 42 साईजची कटोरी ब्लाऊजची कटिंग बघणार आहोत, पेपर कटिंग. ठीक आहे, तर रिक्वेस्टेड व्हिडिओ होता हा. तर इथे मी पूर्ण उंची अंदाजे 13.5 घेते. तुमची 14 असू शकते, 14.5 किंवा 15ही असू शकते. तर मी 13.5मध्ये इथे 1 इंच प्लस केलेला आहे. तुमची जी पण उंची असेल त्या समोरच्या व्यक्तीच्या हाईटनुसार आपण उंची ठरवायची असते. तर त्या ब्लाऊजची उंची कितीही पण असू दे ती घ्या आणि त्याच्यामध्ये 1 इंच प्लस करा. आता इथे शोल्डर मी 6 घेणार आहे. तर बॅक नेकच्या हिशोबाने मी इथे शोल्डर घेतलेला आहे आणि विथ जी आहे ती आपण इथे 2.5 वरती घेणार आहोत. तर इथे मी आपलं जे बॅक नेक आहे ती 10 इंचाची आहे. बॅक नेक म्हणजे मागच्या गळ्याचा जी उंची आहे ती 10 इंच मी इथं घेतलेली आहे. जर तुमची 11 असेल किंवा 12 असेल तर तुम्ही इथे काय करणार आहात, 1 पॉईंट कमी करायचा म्हणजे 5.5 घ्यायचा. शोल्डर जे आहे ते 5.5 घ्या, 1 इंच कमी करा आणि विड्थ ही 2 इंच घ्यायची. तर इथे बघा 1 पॉईंट कमी केला म्हणजे किती आला आपला 5.5 आलं. आता इथे भरपूर जणांना हे कळत नाही की आपण म्हणजे 5.5 मोठं होईल का, असं म्हणजे डाऊट येतात त्यांना. तर इथे अर्धा इंच आपलं कट होणार का नाही स्टिचिंग मार्जिनमध्ये, तर आपलं किती येणार, 5.25 येणार. ठीक आहे. आता इथे विड्थ जी आहे ते आपण 2 इंच घ्यायची आहे. ठीक आहे. जर मोठा असेल तर आता इथे मी 2.5 घेतलेली आहे. जर गळा मोठा असेल 12-13 तर तुम्ही विड्थ कमी घ्या आणि शोल्डर पण 1 पॉईंट कमी घ्या म्हणजे 5.5 घ्या. ठीक आहे. तर आता म्हणजे तयार शोल्डर आपलं हे 5.25 येईल. आता इथे आर्महोल बघा, आर्महोल राऊंड आपला इथे 17 आहे. तर आपण इथे 6.5 घ्यायचा आहे. म्हणजे 6 घ्यायचा, त्याच्यामध्ये अर्धा इंच शोल्डर मार्जिन असणार वरती आपलं म्हणजे स्टिचिंगमध्ये जाणार ना, तर त्यासाठी आपण इथे 6.5 घेतलेला आहे. आणि जर बोटनेक असेल तर आपण इथे 7 इंच घेणार. ठीक आहे, हे लक्षात ठेवा. फक्त आर्महोल आपण 7 इंच घ्यायचा. जर गळा तुमचा 6 किंवा 5च्या आतमध्ये असेल तर तुम्ही आर्महोल वाढवू शकता. त्याच्या आधी आर्महोल वाढवू नका. नाहीतर तुमच्या अशा पण कमेंट येतील मला की आहे ना, तुम्ही आर्महोलमध्ये 17 राऊंडला 7 सांगितलं होतं किंवा 7.5 सांगितलं होतं. तर तसं नाही, जसं आपला शोल्डर कमी कमी होत जाणार तसा तसा आर्महोल पण कमी कमी होत जाणार. तर आता इथे बघा, इथे आपण 6.5 घेतलं. तर इथे ना भरपूर जणांना काय होतं की वरती जर आपण शोल्डर कमी घेतलं तर खालची जी रुंदी आहे ना, म्हणजे जिथे आपण आर्महोल आखणार आहोत, अपर चेस्ट घेतो त्या लाईनीमध्ये पण कमीच घेतात. वरती 5 घेतलं तर खाली पण 5च घेतात. तर तसं करू नका. ते तुम्हाला सांगते मी पुढे काय करायचं ते. तर आता इथे बघा फुल चेस्ट, इथं अप्पर चेस्ट मला त्यांनी सांगितलेली नाही आणि भरपूर जणांना अप्पर चेस्ट कळत नाही. त्यामुळे मी फुल चेस्टने माप देते आणि पुढे पण तुम्हाला सांगते काय कसं माप घ्यायचं असतं किंवा काय, त्यासाठी पूर्ण व्हिडिओ बघा. आता इथे फुल चेस्टचा म्हणजे 42 आहे तर त्याचा चौथा 10.5 येतो. त्याच्यामध्ये आपण 1 इंच इथं प्लस करणार आहोत. आता इथे मला जागा नाही आहे पेपरमध्ये, तर तुम्ही कपड्यावरती किंवा पेपरवरती कट करताना तुम्ही 1.5 इंच किंवा 2 इंच मार्जिन घेऊ शकताय. ठीक आहे. मी 10.5मध्ये इथे 1 इंच प्लस केलेला आहे. तुम्ही 1.5 इंच करा. आता इथे मी अर्धा इंच बाहेरच्या साईडला घेणार. जर तुम्ही अर्धा इंच आतल्या साईडला घेतलं प्रत्येक पद्धतीने तर इथे आता शोल्डर कमी झाले ना वरती, तर इथे खालच्या बाजूला आपण बाहेरच्या साईडला घ्यायचा अर्धा इंच. आतल्या बाजूला घेतल्याने काय होतं, गळा आपला खेचला जातो आणि शोल्डर पण पडले जातात. तर आता इथे आपण ह्या प्रकारे इथे आर्महोल काढून घ्यायचा आहे बॅकचा. अर्धा इंच जे आपण बाहेरच्या साईडला वाढवलेलं आहे ते बॅकच्या आर्महोलसाठी, जो मागचा आर्महोल आहे त्यासाठी. आता इथे भरपूर जण काय करतात, एकदम आतून असा गोलाकार देतात. तर तसं नाही, ॲटलिस्ट कोणापासून 1 इंचाचं 1.25 इंचाचं अंतर ठेवा. आता इथे मी खाली 1 पॉईंट इतकं इथे खालच्या बाजूला डाऊन केलेलं आहे. इथं बघू शकता तुम्ही, मी अर्धा इंच नाही केलेलं, 1 पॉईंट इतकं केलेलं आहे. ठीक आहे. तर इथं लेंथच्या हिशोबाने करायचं. जर लेंथ जास्त असेल तर तुम्ही अर्धा इंच करू शकताय. आता इथे आपण वरती 2.5 घेतलं तर खाली आपण 3 घेणार. भरपूर जणांचे प्रश्न असतात वरती 2.5 आणि खाली 3 का घेतलं, तर गळा आपला थोडासा आखूड होतो. जर वरती 2.5 घेतलं आणि खाली पण 2.5 घेतलं तर गोलाकार भागामध्ये आखूड होतो, त्यासाठी आपण 3 घेतो. ठीक आहे. तर आता इथे खाली बघा वेस्ट राऊंड किती आहे, 36 आहे. मी अंदाजे घेतलेला आहे. तुमचा 37 असू शकतो किंवा 38 असू शकतो किंवा 35 असू शकतो. त्याचा चौथा घ्या. त्याचा किती येतो, चौथा 9 येतो. मी 36 घेतलेले आहे तर 36चा 9, त्याच्यामध्ये 1 इंच प्लस आणि मार्जिन 1 इंच आहे ती. ठीक आहे. तर हे कॉमन माप आहे, हे तुम्हाला माहितीच आहे, आपण दर व्हिडिओमध्ये हे घेतच असतो.
ठीक आहे. मला इथे तुम्हाला शोल्डर समजून सांगायचं होतं म्हणून मी तुम्हाला बॅक साईड आधी सांगितली. आता इथे बघा मिडल आपण घेणार आहोत जसं आपण नेहमी घेतो आणि टक्स लेंथ जी आहे ती इथं 5 इंचाची घ्यायची आहे. ठीक आहे. आणि अर्धा इंचाचा विड्थ घ्यायची. टक्सची जी विड्थ आहे ती आपण 1 इंच एक्स्ट्रा बाहेरच्या साईडला वाढवले ना ते इथे कव्हर होणार आपलं. ठीक आहे. आणि इथे पण आपण 1 पॉईंट इतकं वाढवायचं आहे म्हणजे टोटल आपला अर्धा इंच इथे कव्हर होते. आता इथे एक लक्ष द्या की जर तुमची उंची वाढत असेल 15 इंच 14 इंच असेल तर तुम्ही तिथे 1 पॉईंट घ्या, अर्धा इंच घ्या. आता इथे बघा शोल्डर आपलं जर असं उतरतं असेल तर शोल्डरच्या बाजूला अर्धा इंच आणि गळ्याच्या बाजूला इकडे पावणा इंच किंवा 1 इंच असं घेऊ शकताय. कारण का आता मला असा प्रश्न येतो की उंचीमध्ये फरक पडेल तर नाही पडत उंचीमध्ये, गळ्यामध्ये फरक पडणार. गळ्याची जी उंची आहे त्याच्यामध्ये फरक पडणार. तर तेवढा तर तुम्हाला कव्हर करावंच लागेल कारण का जर शोल्डर पण नाही पडले पाहिजे आणि गळा पण बरोबर पाहिजे तर ते तुम्हाला कव्हर करावं लागेल. नाहीतर मग तुम्ही खाली थोडासा गळा वाढवून घ्या. आणि उंचीमध्ये म्हणजे अर्धा पॉईंट, एका पॉईंटपेक्षा पण अर्धा पॉईंट म्हणजे एकच लाईन जी असते ना आपली मेजरमेंटमध्ये तेवढी एक लाईनच फक्त उंचीमध्ये फरक पडतो, जास्त काही पडत नाही. तेवढं तुम्ही म्हणजे जरा समजून घ्या म्हणजे तुम्हाला नक्की कळेल ते. आपण म्हणजे इथे मी काय बोलते आणि तुम्हाला नक्की म्हणजे समजेल. आणि म्हणजे 1.5 इंच ह्या साईडला घेतल्याने जास्त काही कमी पडत नाही ते. तर इथे आपण सेम टू सेम घेतलेला आहे आर्म होल आणि विड्थ जी आहे ती पण घेते मी इथे व्यवस्थित, जी आपण 2.5 वरती घेतली होती ती. ठीक आहे. तर हे झालं. आता ही बॅक साईड आता आपल्याला नको आहे. आपली बॅक साईड झाली ना बरोबर. आता इथे आर्म होल आपण व्यवस्थित घेऊयात. बॅकचा जसा आपण म्हणजे बॅकची कटिंग करताना जसा आर्महोल घेतला होता तोच घेतलेला आहे मी. म्हणजे आधी जे घेतलं होतं ना पुढचं एक अर्धा इंच वाढवलं होतं ते नाही घेतलेलं. आधी जे आपण 6 इंचावरती सरळ रेष मारली होती ती घेतलेली आहे. आणि ह्यात आपला फ्रंट आर्महोल जो होता तो झालेला आहे तयार. आता इथे फ्रंट नेक जो आहे तो 7 आहे. तुमचा 6 असेल 7.5 असेल तो घ्या. विड्थवरती 2.5 होती तर खाली मी 2.25 घेतलेली आहे. इथे पण आखूड गळा व्हायला नको, बनसर असा व्हायला नको, त्यासाठी मी थोडासा इथे 1 पॉईंट इतकं वाढवलेलं आहे. आणि इथे पण तुम्हाला जो गळा हवा तो घ्या, पानगळा वगैरे. तर आता इथे बघा पूर्ण उंची आपली 13.5 होती त्याच्यामध्ये आपण इथे 2 इंच प्लस करायचं आहे. ठीक आहे. आता इथे हे झालं आपलं. आता आपण काय करणार आहोत, जी आपली इथे जे उंची वाढवतो ना आपण ती 1 इंच किंवा 1.25 इंच वाढवा. ठीक आहे. गळ्याच्या उंचीनुसार गळ्याची म्हणते जी आपली ब्लाऊजची उंची असते ना त्याच्यानुसार किंवा वरतून डायरेक्ट तुम्ही मार्जिन सोडून 5 इंचावरती पण घेतलं तरी चालतं. पण इथे मी तर म्हणेल जी आपली ब्लाऊजची उंची असते जर तुमची 14 असेल तर तुम्ही 1.5 इंचापर्यंत घेऊ शकता. इथे कमी आहे त्यामुळे मी 1 इंच घेतलेला आहे. आता इथे खाली सेमच केलेलं आहे आपण. वेस्ट राऊंड म्हणजे आपल्या कमरेचा चौथा घेऊन 1 इंच मी त्यामध्ये प्लस केलेला आहे खालच्या बाजूला. ठीक आहे. जी मार्जिन होती ती प्लस केलेली आहे. आता इथे बघा इथे 14 इंचाची किंवा 15 इंचाची जर उंची असती ब्लाऊजची तर इथे मी 4 इंच घेतलं असतं. अर्धा इंच वरती गेलं असतं, अर्धा इंच खाली मार्जिन गेलं असतं आणि मध्ये 3 इंचाची पट्टी तयार झाली असती. भरपूर जणांना वाटतं 4 इंच घेतलं म्हणजे भरपूर झालं, इतकी मोठी योगपट्टी कशी काय. तर ती मार्जिन त्यामध्ये प्लस आहे ना, आपण पूर्ण उंचीमध्ये 2 इंच प्लस केलेला आहे. 1 इंच तर आपल्या ह्याच्यातच जाते योगपट्टीमध्ये आणि 1 इंच वरच्या पीसमध्ये जाते. तर हे झालं. आता इथे बघा आपली इथे उंची कमी आहे, 13.5 आहे त्यामुळे मी इथे 3.5 घेणार मार्जिन प्लस करून. आता इथे आपण 3 घ्यायची. 3 वरतून मी सरळ रेष मारते. आता तुम्हाला इथे कळालं असेल इकडे 3.5 आहे आणि तिकडे 3 आहे. ठीक आहे. जे 3.5चा वरचा डॉट आहे तिथून आपण असं गोलाकार घ्यायचा. हा 3.5 आहे, इथून आपण गोलाकार घ्यायचं आणि आपल्याला आवडल्यास आपण थोडंसं खालून असा राऊंडसर भाग घ्यायचा असतो जेणेकरून थोडीशी योगपट्टी आपली खूप सुंदर दिसते आणि फुल बस्ट पण व्यवस्थित बसते. ठीक आहे. ह्या पद्धतीने घ्या म्हणजे व्यवस्थित बसतं. आता इथे 3.5 घेतले ते आपलं अर्धा इंच वरती खाली कट होणार. तिकडे त्या बाजूला फिटिंग साईडला 3 घेतलं तिथं अर्धा इंच कट होणार. ठीक आहे. इथे लक्षात घ्या. आता इथे बघा 42 साईजचा 6वा किती येतो, 7 येतो. ठीक आहे. आणि इथे आपण नेहमी फुल चेस्टचा 6वा घेत असतो. म्हणजे चौथा नाही म्हणत आहे, 6वा घेत असतो फुल चेस्टचा, अपर चेस्टचा नाही. तर इथे आपण बरोबर 7-7 वरती मार्किंग केली.
आणि इथे 3 वरती मार्किंग केली. आता हे जे 1 वरती घेतलं होतं आणि ते 3 वरचं आपण इथे राऊंड असा घ्यायचा आहे, जसा आपला कटोरीचा राऊंड असतो त्या हिशोबाने. ठीक आहे, हे व्यवस्थित झालं आपलं. आता इथे आपलं सगळं मार्किंग झालेलं आहे. आता आपल्याला फक्त वाढवायचं कुठे ते आपण बघणार आहोत. आता इथे अजून एक प्रश्न पडतो भरपूर जणांना, की इथे जे टक्स वाढवतो तो किती वाढवायचा असतो. तर इथे काय करायचं, आपण 11 वरती घ्यायचं. जे आपण नेहमी काय करतो, अर्धा इंच प्लस करतो ना, टक्स पॉईंट 11 येतो 42चा, तर त्याच्यामध्ये अर्धा इंच प्लस करतो मार्जिन. तर इथे नाही करायची, कारण की इथे आपली मार्जिन म्हणजे ॲड होते. तर इथे बघा 11 वरती मार्किंग करायची अशी. टक्स पॉईंट आपला 11 आहे, तर 11 वरती इथे मी मार्किंग केली. ठीक आहे. मग आता इथे तुम्ही खालच्या बाजूला वाढवू शकताय. खाली किती काय वाढवणार, पफसाठी असतं ते तुम्हाला सांगते पुढे मी. आता इथे तुम्हाला मी आर्महोल मापून दाखवते. इथे मला एक गोष्ट तुम्हाला आता सांगायची आहे. ज्यांना अपर चेस्ट कळत नाही आणि जे म्हणतात की माझी फिटिंग लाईन जी आहे, म्हणजे फिटिंगच्या साईडला स्टिचिंग लाईन ती वाकडी तिकडी येते, तर ते तुम्हाला सांगते का येते. आता इथे पहिल्यांदा आपण इथे बघूयात. आर्महोल राऊंड आपला 17 होता. 17चा अर्धा किती येतो, 8.5 येतो का, 8.5 येतो. तर इथे आपण 8.5 वरती मार्किंग करू. ठीक आहे. आता हे 8.5 वरती आलं आपलं मार्किंग, आणि आपण 1 पॉईंट इतकं आपण एक्स्ट्रा घेतलं लूजिंगसाठी. तर इथे बघा 9.5 येतं. आता समजा आपली अपर चेस्ट, म्हणजे आता नॉर्मली काय असतं की फुल चेस्टपेक्षा 1 किंवा 2 इंच आपली अपर चेस्ट कमी असते. आता इथे तुम्हाला तरी पण नाही कळालं, तर इथे आता आपण काय करायचं, जो आपला आर्महोल राऊंड आला होता ना 8.5 वरती, त्याच्या पुढे फक्त तुम्ही अर्धा इंच एक्स्ट्रा घ्या, जेणेकरून तुम्हाला कळेल की आपली अपर चेस्ट इतकी आहे. कारण भरपूर जणांना अपर चेस्ट कळत नाही ना, त्यासाठी तर मी अपर चेस्टचा बॉडीवरती आपण कसं मेजरमेंट घ्यायचं असतं ते तुम्हाला सांगितलेलं आहे. तर तुम्ही तिथे बघा, म्हणजे अपर चेस्ट तुम्हाला कळेल. आणि कटोरीची कटिंग आपण अपर चेस्टच्या हिशोबानेच करायची असते, हे लक्षात ठेवा, तरच तुमची फिटिंग परफेक्ट येईल. आता इथे बघा अपर चेस्ट समजा तुम्ही आता 38 आहे, त्याचा चौथा इथे मी आपला 9.5 येणार. आणि फुल चेस्ट आपली 42 आहे, तर त्याचा चौथा आपला इथे 10.5 येणार. तर 1 इंचाचा फक्त फरक पडतो. तो 1 इंचाचा फरक पडला. आता इथे समजा आता आपली फिटिंग करताना जेव्हा आपण फिटिंग करतो, ठीक आहे, तर अशी येणार ना आपली फिटिंग. आर्महोलवरती एक आली आणि खाली आपण वेस्टला घेणार, आणि इथे बघा हे जे एक्स्ट्रा आलं का आपलं जास्त 1 इंचच्या आसपास आपलं एक्स्ट्रा आलं तिकडं आर्महोलच्या साईडला, तर तुमची अशी स्टिचिंग लाईन येत असेल ना, खालून कमरेतून बरोबर येते, पण वरती जेव्हा आर्महोलला पोचते आपली स्टिचिंग लाईन, त्यावेळेला अशी बाहेरच्या साईडला येते. तर ती काय येते, कारण आपण फुल चेस्टच्या हिशोबाने मार्किंग केलेली असते, कटिंग केलेली असते. त्यामुळे तुम्ही कुठेच चुकत नसता, तुम्ही बरोबर कटिंग करत असता. फक्त तुमचं चुकतं कुठे, तुम्ही फुल चेस्टच्या हिशोबाने कटिंग करता त्यासाठी. तर आता तुम्ही काय करा, तुमच्या अपर चेस्ट मोजा किती आहे, आणि त्याच्या हिशोबाने तुम्ही त्याचा चौथा घ्या आणि त्याच्या पुढे तुम्ही मार्जिन प्लस करा. बस, बाकी काहीच नाही करायचं इथे. ठीक आहे. आता इथे मला ह्यांनी सांगितली नव्हती त्यांची अपर चेस्ट किती आहे, त्यामुळे मी 42च्याच हिशोबाने इथे कटिंग केलेले आहे. तुम्हाला जर माहिती असेल तर तुम्ही घ्या. आता इथे बघा माझ्या बाजूला एक ब्लाऊज पडला होता, त्याचंच तुम्हाला दाखवते. तर इथे बघा आपण इथे फुल चेस्ट जे घेणार ना, तर इथे खाली पफ वाढवत असतो आपण, म्हणजे टक्स वाढवतो ना, तर ते पफ परफेक्ट येतो, त्याच्यामध्ये फुल चेस्ट बरोबर ॲडजस्ट होते. फक्त फिटिंग करताना आपण इथे फुल चेस्ट घ्यायची. कटिंग करताना फुल चेस्टचा वापर करायचा नाही कटिंगमध्ये. फक्त कटोरीला त्याचा 6वा भाग घ्यायचा असतो, बस इतकंच. बाकी कटोरीला आपल्याला फुल चेस्टचा भाग कुठेच लागत नाही. अप्पर चेस्टच्या हिशोबाने आणि वेस्ट राऊंडच्या हिशोबानेच आपण कटिंग करायची असते. ठीक आहे, इतकं लक्षात ठेवा, मग तुमची कटिंग कुठेच चुकणार नाही. कारण की ह्या छोट्या छोट्या गोष्टी जर तुम्ही नाही लक्षात ठेवल्या तर तुमचं चुकणारच ना 100%. तर थोडंसं काळजीपूर्वक कटिंग करा. आता इथे समजा खालच्या बाजूला मी एक कपडा घेतलेला आहे आणि त्याच्यावरती मी हा साईड पीस ठेवलं, आणि इथे मला फक्त कटोरीच्या बाजूलाच फक्त अर्धा इंच वाढवायचं आहे. ठीक आहे, मी इथे तुम्हाला वाढवून दाखवत नाही, तुम्ही असं म्हणजे वाढवायचं आहे हे सांगते. कारण की माझ्याकडे कागद कमी आहेत, त्यामुळे मी इथे तुम्हाला आता इथे योगपट्टी आहे, योगपट्टीच्या बाजूला पण आपण जिथे हुकपट्टी जॉईंट करतो त्या बाजूला फक्त अर्धा इंच वाढवायचं आहे. जसं की मी तुम्हाला मागच्या बऱ्याच कटोरीच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला वाढवून दाखवलेलं आहे, तसंच तुम्हाला माहिती असेल, जर तुम्ही कटोरी ब्लाऊज कट करत असाल तर तुम्हाला माहिती आहे आपण साईड पीसला आणि योगपट्टीला खालच्या बाजूला अर्धा इंच वाढवत असतो. ठीक आहे, तर ते लक्षात घ्या. आता इथे मी बॅक साईडचं जे आपण कटिंग केलं होतं त्याच्यावरतीच मी इथे कटोरी ड्रॉ करून दाखवते तुम्हाला. आता ही जी आपली रफ कटोरी होती ती मी जशीच्या तशी इथे ड्रॉ करून घेते. ठीक आहे,
ही आपण ड्रॉ करून घेतली. आता इथे आपल्याला कुठे कसं वाढवायचं असतं आणि हे टक्स पॉईंट आहे ना, तो पण घ्या. तुम्हाला माहीत नाही पडत ना आपण किती वरच्या साईडला वाढवायचं, तर त्यासाठी भरपूर जणांचा हा प्रश्न तुम्हाला असेल ना, की आपण इथे वरच्या साईडला किती वाढवायचं, खाली आपण 1 इंच वाढवतोय, 1.5 इंच वाढवतोय ते कळते, पण वरच्या साईडला किती वाढवायचं ते नाही कळत आहे. तर ते सांगते आता. आता इथे बघा मिडल घेतला आपण छोट्या कटोरीचा, रफ कटोरीचा, आणि ह्याचा पण मिडल घ्यायचा. जो आपण टक्स पॉईंट घेतला होता ना, रेष घेतली होती, त्याचा पण आपण इथे मिडल घ्यायचा आहे. आता इथे बघा आपली जी फुल चेस्ट होती 42, त्याचा चौथा किती आहे तो आता लागणार आपल्याला. किती? 10.5. कटोरीलाच फक्त आपल्याला फुल चेस्टचं माप लागतं, बाकी कुठेच लागत नाही. आता इथे बघा, इथे पण आपण काय करायचं आहे, काळजी काय घ्यायची, हा जो राऊंड आहे तसाच असा वरती न्यायचा दोन्ही पण बाजूला. तुम्ही म्हणता ना की आमची कटोरी कमी जास्त येते, तर आपण सरळ सरळ घेत असतो, त्यामुळे ती कमी जास्त होत असते. तर इथे आपण 10.5चा अर्धा केला, तो इकडे अर्धा घेतला, पॉईंटच्या मिडल पॉईंट घेतला ना तिथून, लक्षात घ्या, आणि ह्या बाजूला आपण अर्धा घेतला. ठीक आहे. तर हे झालं, आणि वरती आपण गळ्याच्या बाजूला दोन्ही बाजूला अर्धा अर्धा इंच वाढवलेला आहे. तर कुठे वाढवतो आहे आपण? साईड पीस जिथं आपण जोडतो तिथे, आणि हुकपट्टी जिथे जोडतो तिथे. ठीक आहे, अर्धा अर्धा इंच वाढवलं. आता हे झालं, पण आता इथे काय करायचं, कटोरीचा मिडल जो असतो ना तिथून बरोबर 1 इंचावरती इथे मार्किंग करायची. खाली 2.25 इंचावरती आली ना आपली, तर इथे 1 इंचावरती. जर खाली तुमची 1.5 इंचावरती आली तर तिथे 1.25 इंचावरती, असं घ्या थोडं थोडं कमी करून. तर हा झाला आपला आकार तयार मस्तपैकी. आता इथे पण हुकपट्टी आपण व्यवस्थित इथे घेतली तिरकी. आता इथे काय करायचं आहे, इथे जितकं वाढलेलं आहे तितकंच इथे खाली वाढवायचं आपण, जेणेकरून जो आपली फुल चेस्ट असते ती परफेक्ट बसते आपली. ठीक आहे. तर आता इथे आपण असा म्हणजे म्हणजे हे दोन्ही पण आपण असे पॉईंट जॉईंट करायचे, आणि इथे काळजी काय घ्यायची, हे दोन्ही पण रेषा आहेत त्या एकसारख्याच आल्या पाहिजे साईजला. आता इथे माझं 5.25 येत होतं, तर इकडे पण 5.25 आलेलं आहे. जर इकडे 5.5 आणि तिकडे 5.25 येत असेल तर थोडंसं तुम्ही इकडे तिकडे करा ते डॉट, कारण की नाहीतर तिरकी लाईन येईल. आता इथे बघा जिथं टक्स पॉईंट आला होता तिथे मी वरती सरळ रेष घेतलेली आहे. ठीक आहे. आता जर इथे तुम्हाला टक्स थोडासा असं टोकीला आवडत असेल तर तुम्ही थोडंसं अर्धा इंच वरती घेऊ शकताय. तर माझ्या मते तर हे तुम्हाला परफेक्ट बसेल, पण जर एखाद्याला आवडत असेल तर तुम्ही घेऊ शकता. आता हे बघा इथे टक्स, आता हे जे आहे ते आपली स्टिचिंग लाईन आहे, जी मी तुम्हाला डॉट डॉट दाखवलेली आहे ती स्टिचिंग लाईन, ते आपलं स्टिचिंगमध्ये कट होणार, ती मार्जिन आहे आपली. तर ती मार्जिन सोडून आपण इथे बघायचं. आता छोटी कटोरी किती होती आपली? 7 होती. फुल चेस्टचा चौथा किती, 6वा किती होता आपला? 7 होता. तर त्याचा अर्धा अर्धा करायचा, म्हणजे 3.5 3.5 3.5 3.5 मार्जिन सोडून आपण इथे घेतलेला आहे, 3.5 3.5 वरती मार्किंग करून. आणि टक्स जो आहे तो आपण खालच्या बाजूला असा घ्यायचा. आता इथे अजून एक गोष्ट तुम्हाला सांगायची, म्हणजे ही जी रेष आहे त्याच्यावरूनच तुम्ही स्टिचिंग घ्यायची आहे. भरपूर जण काय करतात, आतून किंवा बाहेरून घेतात, बरोबर. मग तुमची कटोरी कमी तरी होते, नाही तर मोठी तरी होते इथे. ठीक आहे. तर जिथे मी तुम्हाला रेष मारून दिलेली आहे तिथेच बरोबर स्टिचिंग लाईन येणार आहे, ही काळजी घ्यायची. इथे झालं आपलं सगळं. आता पुन्हा एकदा सांगते, जर तुम्हाला टक्सची टोकीला आवडत असेल तर तुम्ही वरच्या बाजूला थोडंसं अर्धा इंच वाढवू शकताय, बस. इथे वाढवायचं आणि खाली तिरकी लाईन घ्यायची. झालं. आता इथे कुठेच काही तुम्हाला म्हणजे कन्फ्यूज व्हायचं गरज नाही. अजून एक तुम्हाला सांगायचं म्हटलं तर मला एक आठवलं, की यानं भरपूर जण असे म्हणतात की कटोरी मोठी होते किंवा लहान होते, तर त्या लोकांनी काय करायचं ते सांगते. अर्धा इंच ह्याच्या आतल्या बाजूला घ्यायचं, किंवा अर्धा इंच, ज्यांना मोठी हवी त्यांनी बाहेरच्या बाजूला घ्यायचं, आणि लहान हवी त्यांनी अर्धा इंच आतल्या बाजूला. समजा मी तुम्हाला इथे दाखवते, आणि ते पण कुणाला लागतं करायला ते पण सांगते. आता इथे मी ब्लाऊज जसा असतो तसं थोडंफार इथे ड्रॉ करून घेते आणि तुम्हाला समजून सांगण्याचा प्रयत्न करते. आता इथे बघा, अप्पर चेस्ट ही आहे आणि ही फुल चेस्ट आहे. ठीक आहे. ही अप्पर चेस्ट आणि ही फुल चेस्ट. आता इथे ज्या खाली काय आहे, वेस्ट आहे, कंबर आहे आपली. आता ही अप्पर चेस्ट, ठीक आहे, 40 आहे समजा, आणि ही फुल चेस्ट आपली 42 आहे. म्हणजे ह्या दोघांमध्ये अंतर किती आलं? 2 इंच. जर वरची 41 आहे आणि खालची 42 आहे, ह्या दोघांमध्ये अंतर किती आलं? 1 इंचाचं. तर हे 1 इंचाचं अंतर म्हणजे खूपच कमी झालं, म्हणजे जवळपास 42च झालं ना वरचं खालचं. तर आता त्यांच्यासाठी काय करायचं आपण?
कटोरीच्या आतल्या बाजूला तुम्ही अर्धा इंच कमी घ्यायचं आणि कटोरी कट करायची. जर तुमची म्हणजे जास्त असेल समजा दोन्ही साईडला पण दोन्ही साईडला आपण अर्धा इंच आतल्या बाजूला घ्यायचं, नाही तर तुम्ही एकाच बाजूला घ्याल आणि मग चुकली जाईल कटोरी. दोन्ही बाजूला अर्धा इंच आतल्या बाजूला घ्यायचं आणि इथून पुढे जे माप असेल ना, जे छोट्या कटोरीचं आले 3.5 ते घ्यायचं 3.5 पुढे. ठीक आहे, तर ते तुम्हाला कळालं. आता इथे समजा दुसरं सांगते. आता इथे अप्पर चेस्ट समजा तुमची इथे आता 36 आहे आणि फुल चेस्ट 42 आहे. म्हणजे आपलं अंतर किती आलं इथे टोटल, तर साधारण 6 इंचाचं आलं. आता इथे 6 इंच समजा किंवा 8 इंच समजा. जर इथे थोडा गॅप असेल तर आपण इथे काय करायचं, इतका जास्त गॅप असेल तर अर्धा इंच बाहेरच्या साईडला घ्यायचं. म्हणजे कटोरी मोठी आली ना, तर म्हणजे जास्त गॅप आहे तर व्यवस्थित बसली पाहिजे. 6 येऊ दे 8 येऊ दे, त्यांच्यासाठी आपण कटोरी मोठी घ्यायची. कटोरी बाहेरच्या साईडला अर्धा इंच घ्यायचं, जेणेकरून कटोरी आपली परफेक्ट बसेल. ठीक आहे, तर इथे तुम्हाला कळालं असेल आशा करते. कारण की भरपूर जणांचं काय होतं, कटोरी बरोबर कट करतात पण त्यांना तो फरक कळून येत नाही, तर त्यासाठी ती कटोरी चुकली जाते. तर तिथे थोडीशी काळजी घ्या. आता इथे आपण स्लीव्ज कटिंग करूयात. आता इथे बाही माझी इथे 7 आहे, तर त्याच्यामध्ये मी इथे 1 इंच प्लस करणार. आता तुमची तिथे 6 असू शकते, 5 असू शकते, जी असेल ती उंची घ्या आणि त्याच्यामध्ये 1 इंच प्लस करा अस्तरच्या ब्लाऊजसाठी. आता इथे आपण 10.5 घ्यायचं आहे. ठीक आहे, जी रुंदी आहे ती आपण 10.5 घेतली. आता इथे काय करणार आपण, वरती आपण इथे 2.5 वरती मार्किंग करणार आहोत आणि त्या बाजूने आपण 3.5 वरती मार्किंग करणार आहोत. ठीक आहे, आता इथे मी आतल्या बाजूला 1.5 इंचावरती मार्किंग करणार आहे. 1 इंच आपण स्टिचिंग मार्जिन ठेवलं ना आपण इथे 1.5 इंचावरती करायचं आहे. आता तुम्ही इथे 1 इंच मार्जिन ठेवा, 1.5 इंच ठेवा, 2 इंच ठेवा, पण मी आता म्हणजे तुमच्या हिशोबाने घ्या इथे मार्जिन जी असेल. तर आपण नॉर्मली सगळ्यांसाठी 1.5 इंच घेतो ना, माझी 1.5 इंच असते म्हणून मी इथे 1.5 इंच घेतलेला आहे. समजून जा, नाही तर तुम्हाला वाटेल 1 इंच मार्जिन ठेवलं आणि इथे 1.5 इंच का घेतलं. तर मी इथे 1.5 इंच कारण की मला जागा नव्हती तिथे म्हणून मी घेतलं होतं. आता इथे खाली आपण काय केलं, जो आपली बाहीचा राऊंड होता त्याचा अर्धा घेऊन पुढे मार्जिन घेतलं आणि जसा आकार आपला आर्म होलचा असतो त्या पद्धतीने घेतलेला आहे. थोडंसं डाऊन खालच्या बाजूला असं म्हणजे 1 पॉईंट इतकं खालच्या बाजूला डाऊन केलेलं आहे. ठीक आहे, इथे तुम्हाला कळालं पूर्ण. आता ही जी कटिंग आहे ती तुम्हाला 40 आणि 42 साईजसाठी चालून जाते. ठीक आहे, तर तुम्ही नक्की हे यूज करा. आता इथे आपली सगळे 42 साईजची कटिंग तयार झालेली आहे. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्की सांगा कमेंट करून. चला तर भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. सर्वजण आपापली काळजी घ्या. बाय.